नमस्ते सर. नमस्कार. हां सर, तुमचे सोशल मीडिया थ्रू व्हिडिओ वगैरे पाहिले होते. वास्तू, न्यूमरोलॉजी असे भरपूर टॉपिक करिअर रिलेटेड असेल, एज्युकेशन्स अँड मला काही क्वेश्चन होते तुम्हाला जेनझी या जनरेशन रिलेटेड मुलांकडून काही अपेक्षा असतात. तर आजकालच्या ह्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये मुलांना एज्युकेशन असेल, जॉब सर्चिंग असेल, खूप स्ट्रेस ह्या गोष्टी मुलांना खूप फेस करावं लागतात. ती मानसिक स्थिती स्टेबल राहण्यासाठी वास्तूचा काही त्याद्वारे मुलांना मदत होऊ शकते का? मुलं डिप्रेशन मध्ये जातात आहे. तर काय? नक्कीच. संदेश खूप चांगला प्रश्न विचारला. आजकालच्या मुलांमध्ये हा विश्वास साहजिकच आहे. परंतु याच्यामध्ये अगदी उठून वास्तूमध्ये काही बदल केले आणि आपोआप तुम्हाला जॉब मिळाला किंवा इच्छित जी काही गोष्ट घडली असं कधी होत नसतं. वास्तू काय करते? वास्तू घटना घडण्यासाठी जे काही पंचतत्वाचं नियमन त्या वास्तूद्वारे व्हावे अशा प्रकारचे बदल घडल्यानंतर तिथलं आपलं मन आणि बुद्धी याच्यावरील पालट झाल्यानंतर बदल झाल्यानंतर ते योग्य क्षमता, निर्णय क्षमता, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, ज्याला ओज असा प्रकारचा भाग बदल हा होत असतो. उदाहरणार्थ जर का मुलींच्या बाबतीत जर का आज बघितलं, तू म्हणतो ते बरोबर आहेस की निराशा येणं, वेगवेगळ्या त्यांना फेस करावं लागतं आजकालच्या युगामध्ये, एआयच्या युगामध्ये. त्यांना जॉब हा एक प्रश्न आहे. तर त्यांनी साध्या झोपण्याच्या जागा किंवा अभ्यासाच्या जागा जरी बदलल्या तर खूप चांगल्या प्रकारचा परिणाम होऊ शकतो. तर उदाहरणार्थ मुलींच्या बाबतीत जर का झालं तर त्यांनी नॉर्थ वेस्टला म्हणजे वायव्य दिशेला मुलींनी विश्रांती घ्यावी. रुद्र रुद्र जे जे काही पद आहे ते वायव्य दिशेला असतं. वायू तत्व तिथील देवता प्रमुख आहे. म्हणून मुलींचं मन चंचल आहे तसं स्थिर होण्यासाठी जर त्यांनी वायव्येला विश्रांती जरी घेतली किंवा वायव्येचे दोष कोणते तर एक्सटेन्शन जर का वायव्येला आहे त्याच्यावरती उपाययोजना किंवा वायव्येला कट आहे अशा प्रकारचे दोष जे आहे वास्तूमध्ये ह्या फ्लॅटच्या युगामध्ये ते जर का असेल तरी पण मुलींच्या याच्यावरती परिणाम होऊ शकतो. ते सुधार करणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून ते जर का विश्रांती प्रॉपर घेतली आणि हे जे काही नॉर्थ वेस्टला एक्सटेन्शन वाढ आहे तर ते खूप चांगला परिणाम तिथे होऊ शकतो. अच्छा, हे तर झालं मुलींसाठी. मुलांसाठी काही सेम कॅपेबल आहे का? म्हणजे आपण सेम अप्लाय करू शकतो का? हो, मुलांसाठी सुद्धा जे सविता सवितृ पद जे आग्नेयचं आहे, आग्नेय प्रभागामध्ये विवाहापूर्वी मुलांनी तिथं जर का विश्रांती घेतली किंवा झोपण्याचं जे काही ठिकाण आहे ते साऊथ दिशेला जर का मुख करून जर का त्या ठिकाणी झोपले किंवा अभ्यास करताना पूर्व दिशेला किंवा उत्तरेकडे जर का त्यांनी मुख करून अभ्यास केला, त्याचप्रमाणे साऊथ ईस्टचे दोष कोणते आहेत? साऊथ ईस्ट दिशेचे दोष जर का म्हटले तर आग्नेयचं द्वार असणं की आग्नेयला मोठं टेरेस असणं, आग्नेयला कट आहे, बोरवेल आहे किंवा खूप मोठं प्रांगण आहे तर तिथलं जे काही इनबॅलन्सिंग तिथलं एनर्जी होऊ शकते. म्हणून साऊथ ईस्ट संबंधी जी काही दिशा आहे ती मुलांच्या संबंधित असतं. म्हणून तो जर का दुरुस्त केल्या तर खूप चांगल्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. अच्छा, धन्यवाद सर. त्याचे खूप